नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज मी आहे ना मटरवाली कचोरी बनवणार आहे। सगळ्यात पहिलं तर मी आहे ना इथं फ्रेश वाटाणा घेतलेला आहे। त्याला आहे ना पाण्यात उकळून घ्यायचा आहे, थोडंसं शिजवून घ्यायचं आहे। तर पाहू शकता एवढा मी वाटाणा घेतलेला आहे। त्याला आहे ना मीठ टाकून थोडंसं शिजवून घेणार आहे। तोपर्यंत इथं पीठ मळून घेणार आहे। तर मी इथं अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। आता त्याच्यात मीठ टाकून पीठ मळून घ्यायचे आणि थोडंसं मोहन टाकायचं तेलाचं। तर मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं। आता थोडंसं तेल टाकायचं आणि व्यवस्थित असं बघा, तेल व्यवस्थित पडलं पाहिजे, त्याची मूठ आली पाहिजे, असं एवढंपर्यंत तेल टाकायचं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने मी तेल टाकलेलं आहे। तर पाहू शकता अशी मूठ आलेली आहे। आता याला थोडं थोडं करून पाणी टाकायचे, भस करून एकदमच नाही टाकायचे, कारण मग मैदा आहे ना पटकन पातळ होण्याची शक्यता असते। त्यासाठी थोडं थोडं करून पाणी टाकायचे आणि जरा घट्टसर असं गोळा मळायचा आहे, जास्त असं पातळ नाही मळायचे। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ मळून घेणार आहे सगळं। तर पीठ बघा, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा पद्धतीनेच पीठ मळायचं आहे। पण लक्ष देऊन तुम्ही पीठ मळून घ्या जर तुम्ही बनवत असाल तर। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही। तर बघा पाहू शकता अशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे। आता ह्याला झाकून एक साईडला ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची। इथं वाटाणा पण आपला मस्त शिजला गेला आहे। आता इथं थोडासा मसाला बनवूया आपण। सगळ्यात पहिलं तर धने, काळे मिरे आणि थोडीशी बडीशोप, जिरे असं टाकून आहे थोडंसं मी भाजून घेतलेलं आहे। आता त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि वाटून घ्यायचं आहे। तर वाटलेलं आहे। आता इथं हिरवं वाटण करायचं आहे। हिरव्या वाटणासाठी थोडीशी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि अद्रक एवढंच वाटायचं आहे। आता ते पण वाटून झालेलं आहे। इथं थोडंसं पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे आणि आता जिऱ्याची फोडणी मारायची आहे। थोडेसे काजू, बदाम आणि मनुके मी थोडेसे क्रश करून ठेवले होते, ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी चालतं। तर मला आवडतात म्हणून मी टाकलेला आहे। वाटाणा जो आपण शिजवून ठेवला होता ना तो टाकलेला आहे। तर मीठ आता जरा हिशोबानेच टाकायचं, कारण आपण पहिलं वाटाणा शिजताना मीठ टाकलं होतं त्यासाठी। तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे, धण्याची पावडर टाकलेली आहे, नाही आपण जो मसाला वाटला होता ना तो टाकलेला आहे, थोडासा चाट मसाला टाकलेला आहे। तर इथं बघा मी पावभाजीच्या मॅशरने आहे ना थोडेसे वाटाणे असे मॅश करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मॅश करणार आहे। तर पाहू शकता बघा, तर इथं सगळे वाटाणे मी मॅश करून घेतलेले आहे। म्हणजे आपल्याला कसं तुम्हाला करायचं तर करू शकता, नाही केलं तरी चालतं, असं काय नाही। पण कसं कचोरीमध्ये सारण व्यवस्थित भरलं जातं, त्यासाठी मी थोडंसं मॅश केलेलं आहे। थोडीशी वरून आहे ना थोडीशी साखर टाकायची आहे चवीसाठी। साखर टाकल्याने चव खूप छान लागते या भाजीची। तर बघा इथं सगळं झालेलं आहे, आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे। आता त्याला साईडला काढायचं आहे। इथं कचोरीसाठी मी तेल ठेवलेलं आहे, आता तेल तापत ठेवलेलं आहे। आता बघा भाजी आपली थंड झाली। इथं गोळा आपला तयार केला होता तो, तर त्याला परत थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि ते छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे जसं आपण पुरणपोळीचं सारण वगैरे, मोदकाचं सारण कसं भरतो तसं असं गोल वाटी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून ते वाटाण्याचं सारण भरायचं आहे आणि त्याला थोडंसं असं प्रेस करायचं हाताने, असं चपटं करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी केलेलं आहे। तर बघा नाही, तुम्ही आहे ना त्या वाटाण्याच्या भाजीचे आहे ना थोडेसे असे छोटे छोटे गोळे पण बनवून ठेवून नंतर मग असं सारण भरू शकता। म्हणजे ती पण एकदम इझी टेक्निक आहे, मस्त असं होतं बघा। पाहू शकता मी अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या मी भरून घेतलेल्या आहेत। तर खायला पण एक नंबर झाल्या होत्या। तुम्ही पण नक्की ट्राय करा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी ही कचोरी। तर बघा मी 4-5 असे तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत। तर अशाच पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या बनवल्या आहेत। पाहू शकता
बनवलेले आहेत आणि इथं तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये एक एक करून सोडायची आहे. तेल जास्त गरम नाही करायचं आहे, मीडियम गरम झालं पाहिजे. अशा पद्धतीने तेल गरम करा, नाहीतर तेल जर जास्त गरम झालं तर जळण्याची शक्यता असते, मग ते आतून कच्चं राहणार. त्यासाठी तेल मीडियम गरम झालं पाहिजे. मीडियम तेल झालं की स्लो करायचा गॅस आणि कचोरी एक एक करून सोडायची. तर मस्त अशा कचोऱ्या झालेल्या आहेत बघा, किती छान अशा दिसतात ते. तर मी तुम्हाला सर्व पण करून दाखवणार आहे कशी कचोरी झाली होती. दुसऱ्या पण कचोऱ्या मी त्या तेलामध्ये टाकते. परत एकदा सांगते, स्लो करूनच, गॅस स्लो करून कचोरी फ्राय करा, फास्ट गॅसवरती नका करू. तर बघा इथं मी कचोऱ्या माझ्या झालेल्या आहेत, मी तोडून दाखवते. फुल असं सारण भरलं गेलेलं आहे बघा अशा पद्धतीने. तर मस्त अशा कचोऱ्या झालेल्या आहेत. इथं 2-3 कचोऱ्या मी तोडणार आहे आणि वरून लाल चटणी, गोड चटणी, तिखट चटणी, थोडेसे शेव असं करून मी सर्व करणार आहे. मस्तच असं झालेलं होतं. मुलांनी तर खूप आवडीने खाल्लं हे, त्यांना तर खूप आवडले होते. तर मी गोड चटणी आणि तिखट चटणी तर दाखवलेलीच आहे, त्यासाठी ती काही दाखवली नाही. तर बघा मस्त असं झालेलं आहे. आता याच्यावर तिखटवाली पुदिन्याची चटणी टाकायची आहे आणि थोडीशी शेव टाकायची. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. पाहू शकता अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे. तर चला तर मग या खायला तुम्ही पण. बाय.